9 आमदार दिले असताना नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसकडून टीका केली जात आहे। नांदेड जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्याला अनेक वेळा मंत्रिपद दिले, 4 वेळा मुख्यमंत्री तर केंद्रीय गृहमंत्री अशा देशाच्या सर्वोच्च पदावर संधी दिली। त्याच जिल्ह्याने आज जिल्ह्यातील 9च्या 9 जागा भाजप महायुतीला दिल्या, मात्र साधे मंत्रिपदही दिले नसल्याने भाजप महायुतीने नांदेडच्या जनतेचा अपमान केला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केली। काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आजपर्यंत प्रत्येक वेळी जिल्ह्याला मंत्रिपद तर दिलेच, तर त्याहून अधिक 4 वेळा मुख्यमंत्री, देशाचे सर्वोच्च केंद्रीय गृहमंत्रीपदही दिले आहे। आज केंद्रामध्ये भाजप एनडीएचे सरकार आहे। जिल्ह्यात भाजपचे 2 खासदार आहेत, तर महाराष्ट्रामध्ये देखील नव्याने भाजप महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे। या सरकारच्या बाजूने नांदेड जिल्ह्याने 9च्या 9 जागा महायुतीला दिलेल्या असताना मंत्रिपद न देणे म्हणजे महायुतीने अपमान केला आहे, असे केदार पाटील म्हणाले। भाजप महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये नांदेड जिल्ह्याने 9च्या 9 जागा निवडून दिलेल्या असतानाही एकाही आमदाराचा त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेण्यात आलेला नाहीये। हा नांदेडच्या जनतेचा खऱ्या अर्थानं अपमान आहे। ज्या ज्यावेळी काँग्रेसचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी नांदेड जिल्ह्याचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग असायचा, तर मंत्रिमंडळामध्येच नाही तर या जिल्ह्याचा नेते हे 4 वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला सुद्धा काँग्रेसनी ह्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून जिल्ह्याचा पालकमंत्री केलेलं होतं। हा काँग्रेसचा इतिहास असताना आज भाजप आणि महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि महायुतीला जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा ह्या इथल्या जनतेनं बहुमतानं दिलेल्या आहेत, पण आज घडीला नांदेड जिल्ह्याचा एकही मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला नसल्यानं या ठिकाणी नांदेडचा विकास कुठेतरी खुंटतो की काय अशा पद्धतीचा एक प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे। आणि खऱ्या अर्थानं जनतेनं एवढा मोठा बहुमत त्यांना दिलेला असतानाही या जनतेचा कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये सहभाग न केल्यामुळं जनतेचा अपमान या ठिकाणी होतोय। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये नांदेडच्या जनतेने कुठेतरी विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे, असं मला या ठिकाणी वाटतं।